जेव्हा जेव्हा आषाढी एकादशीचा कार्यकाळ असतो आणि जिकडे तिकडे वारकरी आपल्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारीच्या माध्यमातून जात असतात, तेव्हा तेव्हा महाराष्ट्रामध्ये विशेषतः एक विशेष चर्चा अशी घडून येते की पंढरीचा पांडुरंग अर्थात विठ्ठल हा बुद्ध आहे का किंवा बुद्ध आहे। मला असं वाटतं की पंढरीचा पांडुरंग बुद्ध आहे का असा विचार करण्यापेक्षा, तो विष्णू आहे का असा विचार करण्यापेक्षा खऱ्या अर्थानं त्यांची विचारधारा काय होती, बुद्धाची विचारधारा काय होती आणि पांडुरंगाची विचारधारा काय आहे। खरं तर या मातीमधल्या प्रत्येक माणसाचा विठ्ठल हा देव आहे आणि विठ्ठल हा देव या समतेच्या वाटेवरचा खरं तर एक मार्गदर्शक आहे। आणि मग मार्गदर्शक असलेला तथागत बुद्ध देखील आपल्याला पाहायला मिळतो। बुद्ध म्हणतात, मी कोणताही देव नाही किंवा मी ईश्वर नाही, मी फक्त एक मार्गदाता आहे, मी फक्त मार्ग दाखवतोय, आपण त्या मार्गाने चालायचं आहे। वारकऱ्यांच्या बाबतीत देखील आपण असा एक विचार करतो की हे दोन समुदाय जे आहेत, कोणी म्हणते तो बुद्ध आहे, कोणी म्हणते विठ्ठल आहे। मी तर म्हणेल की विठ्ठल आहे का बुद्ध आहे याचा विचार फारसा न करता देशामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण सुरू आहे, खरं तर समतेच्या मळ्यामध्ये आपल्याला सर्वाला खरं तर इथं गुण्यागोविंदा नांदत असताना या समतेच्या मळ्यामध्ये या दोन्ही विचाराचा आपण विचार केला पाहिजे। बुद्ध विचारधारा काय सांगते किंवा विठ्ठलाची विचारधारा काय सांगते। वारकरी संप्रदाय जेव्हा वारीला जातात, पांडुरंगाच्या दर्शनाला जातात, तेव्हा या वारीमध्ये कोणीही इथे कुठल्याही जातीचा नसतो, कुठल्याही धर्माचा नसतो, तो केवळ विठ्ठलाचा भक्त असतो आणि हा भक्त समतावादी असतो आणि समतेची पताका ही वारकरी आणि या वारीमध्ये चालणारे सर्वजण घेत असतात। दुसरीकडे जेव्हा आपण पाहतो एक विचारधारा पाहतो, एक ताकद बुद्धाच्या बाबतीत देखील असं म्हटलं जातं की बुद्धही म्हणतात, मी ईश्वर नाही, मी एक मार्गदाता आहे। आणि मग हे मार्ग दाखवत असताना सुद्धा बऱ्याच वेळा लोकांचा एक गैरसमज होतो की बुद्ध ईश्वर आहेत का। आणि मग ह्या दोन्ही जर विचार आपण घेतले किंवा दोन्ही समूहाचा एक विचार आपण घेतला की कोणी म्हणते बुद्ध आहे, कोणी म्हणते विठ्ठल आहे, बुद्ध विठ्ठल आहे का विठ्ठल बुद्ध आहे हे महत्वाचं नाही, तर या दोन्ही विचारधारा कोणत्या आहेत, त्या दोन्ही विचारधारा ह्या समतेकडे जाणाऱ्या आणि समतावादी आहेत। आणि मग समतावादी असणाऱ्या विचारधारा खरं तर महाराष्ट्राने नव्हे तर देशानं आता स्वीकारायची गरज आलेली आहे। जातीचं वातावरण वरचेवर बिघडत चाललेलं असताना अशा प्रसंगी वारकरी आपल्याला समतेचा संदेश देतात, समतेचा आदर्श आपल्या समोर ठेवतात, तो आदर्श आपण घेऊन गेलं पाहिजे। खरं तर आपल्या कुठल्याही वादामध्ये न पडता वारकऱ्यांच्या बाबतीमध्ये आपण पाहतोय की वारकऱ्यांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा अनेक जण वादग्रस्त विधान करत असतात, परंतु वारीला जात असताना हाच वारकरी केवळ आपल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी, पांडुरंगाच्या दर्शनासाठी तहान भूक विसरून तो वारीमध्ये चालायला लागतो आणि हाच विठ्ठल त्याला पावतो। परंतु या विठ्ठलाच्या वारीमध्ये अशी कुठली जात किंवा असा कुठला धर्म नसतो, एका जाती धर्माचे एका खऱ्या अर्थानं त्यागाची पताका अर्थात भगवी पताका खांद्यावरती घेऊन विठ्ठलाचे वारकरी जात असतात। आणि म्हणून समतेचा मार्गदाता विठ्ठलाकडे पाहत असताना आपल्याला लगेच तथागत बुद्धाच्याही विचाराकडे पाहता येतं। तथागत बुद्ध देखील समतेचीच विचारधारा मांडत असतात आणि म्हणून ह्या दोन्ही विचारधारा जर आपण पाहिल्या तर या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं या समतावादी विचाराची गरज आहे, या दोन्ही विचारधारेची गरज आहे, दोन्ही प्रवाहाची गरज आहे। कारण समतेच्या मळ्यामध्ये किंवा समतेचा मळा अजून फुलवण्यासाठी मग विठ्ठलाचीही गरज आहे आणि बुद्धाचीही गरज आहे। फक्त आपल्याला एकच करायचं आहे, विठ्ठल विठ्ठल आहे का बुद्ध बुद्ध आहे, बुद्ध विष्णू आहे का विठ्ठल विष्णू आहे, का विठ्ठल बुद्ध आहे का विष्णू बुद्ध आहे, ह्या भानगडीत न पडता समतेचा विचार मला घेऊन जायचंय, एवढा देखील आपण या वारीच्या निमित्तानं आपण सर्वांनी विचार केला तर समतेचा मळा फुलवण्यासाठी मदत होते। पंढरीला जाणारा इथला वारकरी असो की तथागत बुद्धाला मानणारा अनुयायी वर्ग असतो किंवा बुद्धाची विचारधारा समतेची आहे आणि विठ्ठलाची विचारधारा, पांडुरंगाची विचारधारा देखील समतेची आहे। केवळ समता या दोघांमधला दुवा आहे किंवा समता या दोघांच्या विचाराचा खऱ्या अर्थानं अर्थ आहे आणि हा अर्थ आपण अर्काप्रमाणे घ्यावा आणि खऱ्या अर्थानं समतेचा मळा फुलवण्यास आपण मदत केली पाहिजे। धन्यवाद।